मी पण खूप जातीचे सेल उघडले. आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे. जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्यात आले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी. आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला, प्रत्येकाने चेक दिला पाहिजे. त्याला मी म्हटलं की आता जनसंघ या भारतीय जनता पार्टी आता चेक पेक्षा लोक कॅशनी पैसे देण्यात प्रिफर करतात कारण चेक अकाउंटमध्ये येतो. म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदू महासभेचं कार्यालय पण विकत घेतो. या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे. त्यांचे आम्ही किराया दिला नाही. ते किराया मागण्याकरता संघ कार्यालयात गेले होते. माझा किराया देत नाही म्हणून की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे माणसं किरायाने राहतात. जसं आज पक्षाची स्थापना दिवस आपण साजरा करतोय तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे. या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदू महासभेचं कार्यालय पण विकत घेतलं आहे. मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूला इथे कार्यालय होतं ते आपण विकत घेतलं. हिंदू महासभेचं कार्यालय होतं तेही पण विकत घेतलं. या ठिकाणी अनेक किरायेदार होते, अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा आहे. या अनेक वर्षामध्ये वास्तविक त्यातली एक जागा त्यांनी पहिल्यांदा बछराजी व्यास स्मृती ट्रस्ट करता विकत घेतली होती. नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किरायेदारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून मग हळूहळू एक एक किरायेदार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली. अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे माणसं किरायाने राहतात. त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किरायेदार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला. मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली, आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या. त्यानंतर आपण लेक्व्यू लॉजची आणि आता आजूबाजूच्या जागा बऱ्याच घेतल्या. मी स्वतः कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. विशेषतः कार्यालय ही बिल्डिंग आहे, हे घर आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि घराच्या बाबतीमध्ये 4-5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती लेमय यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम लावून घरात लावली पाहिजे. कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत, एअर कंडिशनिंग कसं आहे, फर्निचर कसं आहे हे महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत. त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे, यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल. त्यांनी लिहिलं आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोत नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे. ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्याही घरी लावा. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे. एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो. एक गरीब परिवार होता, 3 मुलं होती, खाण्याची सोय नव्हती. पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते. दुःखाचे अनेक प्रसंग होते पण घर मात्र आनंदी होतं. नंतर मुलं बाळं कामाला लागले, घर मोठा बंगला झाला, घरात 3 मर्सिडीज गाड्या आल्या. पण घरातले भाऊ एकमेकाची तोंड बघत नव्हती.
आईवडिलाची कोणी चिंता करत नव्हती. घरात एअर कंडिशनिंग होतं, मर्सिडीजच्या गाड्या होत्या, पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलं होतं. त्यामुळे घरातला आनंद, बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्याइतके आपण सगळेजण सुज्ञ आहोत. आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही. त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते. माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं. त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचंही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो. तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको. आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे. उत्तम बिल्डिंग, उत्तम फर्निचर, उत्तम एअर कंडिशनिंग, उत्तम हॉल, पार्किंग सगळं इथे होणार आहे. पण यातलं जे माणूस पण आहे ते कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं ते पण कायम राहिलं पाहिजे. जुन्या कार्यालयाच्या बऱ्याचशा स्मृती आहेत, त्या इतिहासाचे आनंदराव ठवरे साक्षीदार आहेत. मी ज्यावेळी 1975च्या नंतर आणीबाणीच्या नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो, त्याच्या आधी मी तरुण कार्यकर्ता त्यावेळी होतो. पण त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा जनरल सेक्रेटरी झालो. आणि मला ज्यावेळी जनरल सेक्रेटरी झालो तेव्हा माझे सेक्रेटरी होते छोटू भैया धाकरस, अर्जुनदासजी कुकरेजा, मला वाटते बहुतेक प्रभाकरही होते. तेव्हा माझ्यासमोर प्रश्न पडला की मी सगळ्यात ज्युनियर आहे. त्यावेळी मी छोटूबाईंना असं म्हटलं की तुम्ही सगळे मला जनरल सेक्रेटरी बनवता, पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि कार्याने पण लहान आहे, तर तुम्ही मला करायचे जे तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा, मी तुमचा सेक्रेटरी म्हणून काम करीन. तेव्हा मनोहरराव शेंडे होते, ते म्हणाले तू ज्यादा ज्ञान मत सिखा, ते अशा बोलायचे, हम तेरे पीछे खड़े हैं सब लोग, अब ये काम तुमको करना है. आणि त्या सगळ्यांनी माझ्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांनी मला कार्य करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि त्यांच्याबरोबरच मी काम करायला लागलो. डॉक्टर आहुजा आपले अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो. बळवंतराव ढोबळे अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो. आणि आनंदराव तर कॉन्स्टंट कार्यालयामध्ये होते. या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे. त्यांचे आम्ही किराया दिला नाही. ते किराया मागण्याकरता संघ कार्यालयात गेले होते की भाजपवाले माझा किराया देत नाही म्हणून. आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता. त्यावेळी शंकरराव फाटे, नारायणराव तांदुळकर, बळवंतराव, त्या जिल्ह्यातली टीम वेगळी होती, आनंदराव काम करत होते. सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे. इंदिरा गांधीच्या अटकेनंतर कार्यालयाने खूप लोकांचे गोटे खाल्ले. आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे. त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता, पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं, जिल्ह्याची जवळपास काम ठप्प होऊन सील लागलं होतं कामाला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये एक बोर्ड होता. त्याला चांगल्या नटबोल्डनी कसून लावला होता वरती. पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला. आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड पण चालला गेला. म्हटलं काळजी करू नका, आता पुढच्या वेळी भिंतीवर आपण ऑइल पेंट लावून पार्टीचं नाव लिहू म्हणजे काही ते वाढणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्या सारखं जे यश आहे त्यात माझ्यासारख्या, देवेंद्रजी सारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली.
पण ही जी संधी मिळालेली आहे ती 1952 पासून तर आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष आपले विचार टिकवले, संघर्ष केला, त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला, याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी आहे. या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे, कोण अध्यक्ष होते, कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं, याचाही पण विचार झालेला आहे. ते याकरता की या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचं काम, तो इतिहासही मोठा आहे. मालतीबाई बडिये बसल्या इथे, भाऊसाहेब बडिये राहायचे, ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते. मी लहान होतो, 10-12 वर्षाचा. त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघाचे गोटे मारले लोकांनी. तेव्हा मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो. अशा अनेक प्रसंग आहेत की याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध, जनता पार्टीविरुद्ध, संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला. पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालो. आपण जातीयवादी पक्ष नाही आहे, आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे. मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करतात, पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार, जेव्हा मला पोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी सुधारलो. तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत. मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नितीने करू नको, पण म्हणलं तुम्हाला समजत नाही, आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजेत. जातीचे सेल करून कोण्या जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्यात आले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी. त्याच्यामुळे उलट त्यांनी पुन्हा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली, आमच्या जातीला किती तिकीटं देता. जेव्हा बावनकुळे साहेबांना 50 जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं, आणि तेव्हा जेव्हा 50 जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा, आता काही याची गरज नाही. त्यामुळे आपण जातीने मोठा नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे. आणि पहिले देश, राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. हे राष्ट्र, ही भारत माता, ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, आणि सामाजिक आर्थिक चिंतन जे दीनदयाल उपाध्यायांचं आहे, अंत्योदय, समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्याला परमेश्वर मानून तो माणूस कोणत्या जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे हा प्रश्न नाही. गरीब गरीब आहे, गरीब हीच त्याची जात आहे, त्याला पंथ, धर्म, समाज काही नाही आहे. त्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करत राहू आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला स्वाभिमानाने जगता येईल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आपण समजू. आणि आपण जे म्हणतो ते जगात चर्चा सुरू आहे आता. युनोमध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हाच अर्थ आहे त्याचा, की सुखांक. आणि म्हणून हा जनतेचा सुखांक कसा निर्माण होईल, त्यांना चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस, चांगलं शिक्षण, चांगले रस्ते, चांगले बगीचे, चांगले खेळाची मैदानं, चांगले ऑडिटोरियम, आपला रोजगार, गरिबीतून दूर होऊन त्यांना सन्मानाने कसं जगता येईल आणि सगळीकडे आनंद कसा निर्माण होईल, हेच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक, म्हणजे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाचं हे उद्दिष्ट आहे. आज अतिशय परिश्रमाने, मेहनतीने आपण हे कार्यालय उभं केलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपण सगळ्या आपल्या प्रयत्नांमधून
हे जे उद्दिष्ट पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू आणि खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यालय आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल आणि त्याकरता करणारा कार्यकर्त्याचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व विकसित होऊन आपण या समाजाला आणि देशाला बदलवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आजच्या स्थापना दिवशी आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो. आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला की प्रत्येकाने चेक दिला पाहिजे. तिथं मी म्हटलं की आता जनसंघ नाही आहे, भारतीय जनता पार्टी आहे. आता चेकपेक्षा लोक कॅशनी पैसे देण्यात प्रिफर करतात कारण चेक अकाउंटमध्ये येतो. पण त्यामुळे अर्थात मंगतीचा भाग जर सोडला तर आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे. चेकनी पैसे द्यावे याचा अर्थ अध्यक्षांना अभिप्रेत आहे की आपल्या कमाईतला हिस्सा आपण याकरता देतोय आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे. आणि त्यांचा आदेश झाला असल्यामुळे मी पहिल्यांदा आज माझा चेक घरी गेल्यावर पाठवतो. 25 लाख रुपये. चेक मी या कार्यालयाच्या कामाकरता देतो.